देवासमोर किंवा पितृदेवतासमोर आपण जो नैवेद्य ठेवतो तो नैवेद्य या देवता कसा ग्रहण करतात। आपण जे जेवण जेवतो ते आपल्या शरीराप्रमाणेच पंचमहाभूते यांनी बनलेले असते। पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश यांनी आपले पदार्थ बनलेले असतात, कारण आपले शरीर ही त्याच तत्वाने बनलेले आहे। ही स्थूल पंचमहाभूते आपण ग्रहण करतो तेव्हा त्या पदार्थामधली पंचमहाभूते आपल्या शरीरात त्या पंचमहाभूत मध्ये विलीन होऊन शरीराला बल देतात। आता देवतासमोर आपण नैवेद्य ठेवतो तो त्या देवता ग्रहण करतात। इथे त्या संबंधी सांगतो। पितृदेवता यांचे शरीर हे वायू, तेज, आकाश या तीन महाभूतने बनले असते। हे पितृगण भुवरलोक इथे राहतात असे सांगितले जाते। आणि वरच्या स्तरातील देवता म्हणजे स्वर्गीय देवता या तेज, आकाश या दोनच तत्वाने तयार झाले असतात। या देवता वायूच्या रूपाने गंध, तेज रूपाने प्रकाश ग्रहण करतात, तेज ध्वनी रूपाने आकाश तत्व ग्रहण करतात। म्हणजे याचे गणित असे आहे की उपासक जेव्हा देवतेला नैवेद्य दाखवतो ते नैवेद्य या देवता गंध रूपाने ग्रहण करतात। तोच नैवेद्य मग प्रसाद बनून वाटला जातो। उपासक जो दूध तसेच सुगंधी फुले द्रव्य लावतो त्याचा सुवास घेऊन देवता तृप्त होतात। दीपक लावला जातो त्याचा प्रकाश म्हणजे तेज देवतामार्फत ग्रहण केले जाते। तसेच आरती पाठ करताना तसेच घंटा वाजवत असताना किंवा आरती वेळी काही वाद्य वाजवली जातात त्याचा ध्वनी आकाश तत्व मध्ये मोडतो, तो पण देवतामार्फत आकाश तत्व माध्यमातून ग्रहण केला जातो। ज्यावेळी देवतेला आवाहन केले जाते त्याच वेळी त्या देवतेच्या लहरी उपासक समोर हजर होतात। मात्र अतिंद्रिय दृष्टी नसल्याने प्राथमिक अवस्थेत उपासकाला याचे ज्ञान होत नाही। हळूहळू साधना वाढत जाते, मन एकाग्र होऊ लागते, जगाचा विसर पडू लागतो। त्यावेळी उपासना ही साधनामध्ये बदलली जाते। उपासना ही जेव्हा स्थिर होते आणि उपासकाला कळून चुकते की आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे, इथे ही गोष्टी मिळवणे हा चुकीचा अर्थ पकडू नका। त्यावेळी उपासक हा साधक बनतो आणि उपासना ही साधना बनते। जेव्हा मन पूर्ण एकाग्र होते तेव्हा आपल्या मनातील लहरी या त्या देवतेच्या लहरी सोबत जोडून जातात आणि मगच ती देवता प्रत्यक्ष समोर उभी राहिलेली तुम्हाला दिसू शकते, निदान तिचे धूसर अस्तित्व जाणू शकते। म्हणूनच कोणतेही अनुष्ठान हे रात्री किंवा अगदी पहाटे करावे असे संकेत आहेत, कारण यावेळी सर्व काम आटोपून झाल्याने आपले मन ही शांत असते। तसेच बाहेरील वातावरण मध्ये असलेला कोलाहल ही शांत झालेला असतो। बाहेरील कोलाहल याचा आपल्या चित्तावर लगेच परिणाम होतो, कारण त्या लहरी आपल्या मनावर आदळत असतात। तसेच अजून कारण म्हणजे रात्री किंवा पहाटे वेळी धूसर प्रकाशच्या वेळी देवतेला घनरूप घेऊन साधकाला दर्शन देणे सोपे जाते। तेच त्या देवतेला सूर्यप्रकाश मध्ये ते जमत नाही, कारण सूर्यकिरण आरपार जातात व दर्शन देता येत नाही। देवता ही निराकार असते, तसेच देवता भक्ताच्या मनातील जे त्या देवतेबद्दल स्वरूप असते त्याच लहरी पकडून तसेच स्वरूप धरून उपासकाला दर्शन देते। निर्गुण निराकार उपासना करणाऱ्या साधकाला खूप वेळा तेजस्वी ज्योत दिसत असते, त्याचे हेच कारण आहे। एकच ब्रह्म तत्व हे साधकाच्या मनोलहरीनुसार स्वरूप धारण करत असते। काही वेळा सुगंध येतात तर जिभेला दिव्य चव जाणवते, काही वेळा कानाला अनाहत नादमधून तयार झालेला शब्द ऐकू येतात। हा सुद्धा त्यातीलच प्रकार आहे। त्यासाठी साधकाचा नेपच्यून बलवान लागतो। जल राशीतील बलवान नेपच्यून हा साधकाला अतिंद्रिय अनुभव मिळवून देतो। शुक्र हा इंद्रियाने ओळखला येणारा अनुभव मिळवून देतो, तर नेपच्यून इंद्रियाशिवाय मिळणारी अनुभूती देतो। तसेच काही वेळा लोकांस वाटते आपली आणि देवतेची भाषा निराळी आहे, आपण मराठी, बंगाली, गुजराती जी असेल मातृभाषा असेल त्यात बोलणार आणि देवता संस्कृत मध्ये बोलणार, मग संवाद कसा साधणार? तसे काही नसते। इथे मनोलहरीची भाषा वापरली जाते। तुम्ही जे मनात इथे मुखाने बोलण्याची पण गरज नसते, उच्चार कराल ते देवतेपर्यंत पोचते आणि देवता जे बोलते ते शब्द आपल्या मनात उमटते। संभाषण असे होते। सारांश: शांत वातावरण असेल तर चित्त एकाग्र होण्यास मदत होते। अर्थात प्रगत साधक असेल तर तो कोणत्याही वातावरणामध्ये चित्त एकाग्र करू शकतो।